श्री स्वामी समर्थ. आज आपण नागपंचमीची पूजा कशी करायची ते बघणार आहोत. तर नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा फोटो मार्केटमधून घ्यायचा आहे. तो नागपंचमीच्या निमित्त कुठेही अवेलेबल आहे. तर या फोटोमध्ये 5 देव आहेत. तर पहिला फोटो नरसिंह देवांचा आहे व दुसरा नाग देवता, त्याच्यावर बाळ श्रीकृष्ण आहेत, कालिया नाग जो म्हणतो आपण तो. आणि हा तिसरा फोटो जीवित्या देवाचा आहे, देवीचा. त्याच्यामध्ये 5व्या फोटोमध्ये बुध व बृहस्पती देव आहेत. तर हे झाले 5 देव. ह्या देवांना आपण आघाड्याची व ध्रुवेची माळ घालत असतो. तर अशा प्रकारे मी इथं घातलेली आहे. अशा प्रकारे म्हणजे एका जोडीमध्ये 3 ध्रुवा व 1 आघाड्याचं पान, असे 7 किंवा 5 जुड्यांचा हार आपण त्यांना घालायचा आहे. तर इथे मी नाग नागिन व हे 2 त्यांचे पिलं असे तांदळानं काढून घेतलेले आहे. आणि नंतर ही श्री गणेशाची मूर्ती. तर कोणतीही पूजा करताना पहिले श्री गणेशाची मान आहे, तर म्हणून मी त्यांची पूजा करून घेणार आहे पहिले. तर त्यासाठी आपण पहिले श्री गणेशाची पूजा करून घेऊ. त्यांना हळदी कुंकू व अक्षदा वाहून घेऊ. एक हराळी व एखादं गुलाबाचे फूल होतं माझ्याकडे, ते वाहून घेते. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्याचं पाणी फिरून घेऊया. नैवेद्य समर्पयामि. त्यानंतर आता हे 5 देवांना आपण हळदी कुंकू लावून घेऊया. गंध अक्षदा. नाग नागिन त्यांच्या पिलांना हळदी कुंकू वाहून घेऊ. त्यांना आपण धूप दीप ओवाळून घेऊया. आता प्रसाद. तर पंचमीला आपण नाग देवताला ह्या लाह्या व फुटाणे चा नैवेद्य दाखवतात. तर पहिले आपण असा हा लाह्या व फुटाण्याचा नैवेद्य नागदेवतेला दूध ठेवणार आहोत नैवेद्यासाठी. नैवेद्य समर्पयामि. अशा पद्धतीनं आपण नागदेवतेची पूजा केलेली आहे व जीविते देवीची पण पूजा केलेली आहे. तर हा जो दिवा आहे, ह्याच दिव्यानं आपण आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं. मुलगा असो मुलगी असो, दोघांनाही आपण ओवाळून घ्यायचं. आणि नागदेवतेला अशी प्रार्थना करायची की, हे नागदेवता, हे जीविता देवी, मी आज तुमच्या मनोभावे पूजा केली आहे. तर माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे, त्यांना चांगली आरोग्य दे व त्यांची प्रगती होऊ दे, असं मनोभावे त्यांना हात जोडून प्रार्थना करायची. हात जोडून प्रार्थना करायची. ही आपली झाली आता नागपंचमीची पूजा व जीविता देवीची पूजा. तर ही झाली नागपंचमीची सेवा. आता झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.